नमस्कार मंडळी, डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोणतेही वाटण न करता रसरशीत आणि चवीलाही एकदम चमचमीत अशी बटाट्याची रसाभाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याची रसाभाजी बनवण्यासाठी इथे मी मीडियम साइजचे 4 बटाटे उकडून त्याच्या साली काढून घेतल्या आहेत। बटाटे पूर्णपणे गार झाल्यानंतर असे हाताने कुस्करून त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। आपण आज हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवतात त्या पद्धतीने करणार आहोत। त्यामुळे बटाटे चाकूने फोडी न करता असे हातानेच कुस्करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी सगळे बटाटे हाताने कुस्करून घेतले आहेत। त्यानंतर इथे मी फोडणीसाठी 3 मोठे चमचे तेल गरम करत ठेवले आहे। तेल गरम झाले की यात 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मसाला वेलची घातली आहे। त्यानंतर अर्धा लहान चमचा जिरे, हिंग, 1 हिरवी मिरची उभी चिरून अशा 2 तुकडे करून घेतले आहे, तेही यात घालायचे आहे। त्यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे। त्यासोबत इथे मी 6 लसण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतला आहे, तेही यात घालून 1 मिनिटभरासाठी कांद्यासोबत परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यात 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान परतून झाल्यानंतर यात आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत। तर इथे मी अर्धा लहान चमचा हळद, 1 लहान चमचा धने पावडर, लहान चमचा गरम मसाला, 1.5 चमचे लाल तिखट। आता हे सगळे मसाले 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यात बटाटे आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालून सगळे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर यात गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालून भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे। बटाटे आधीच उकडून घेतल्यामुळे या भाजीला शिजायला जास्त वेळ नाही लागत, फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे। एक उकळी आल्यानंतर वरून कोथिंबीर घालून छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। मस्त चमचमीत बटाट्याची रस्साभाजी तयार आहे। गरम गरम पुरी आणि ही बटाट्याची रस्साभाजी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा।